सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली एमएसटी सीईटी 2026च्या पीसीएम ग्रुपची फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की ही आता ऑफिशियली रिलीज झालेली आहे. आन्सर की कशी चेक करायची आहे आणि त्याची पीडीएफ कशी डाउनलोड करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले येथे तुम्हाला सीईडी सेलच्या वेबसाईटवर, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. येथे तुम्हाला सीईडी एक्झामिनेशन पोर्टलवर क्लिक करायचं आहे. सिम्पली तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. इकडे तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकरचं ऑप्शन दिलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे सगळ्यात पहिलेच तुम्हाला एमएसटी सीईटी पीसीएम 2026 अटेम्प्ट 1 हा तुम्हाला ऑप्शन दिला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर सिम्पली काही ते इन्स्ट्रक्शन बघायला मिळतील. ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये हेच दिलं आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला सगळे ऑप्शन्स वगैरे चेक करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला कुठला क्वेश्चन इनकरेक्ट वाटला किंवा एरर वाटला जो की सीईडी सेलकडनं ती मिस्टेक आहे, तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला पर क्वेश्चन 1000 रुपये पे करावे लागतील. बट ह्या इकडे पॉईंट नंबर 10 मध्ये दिला आहे की जर ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट झालं आणि जर ते कॅन्डिडेटचं करेक्ट असेल की येस सीईडी सेलकडनं मिस्टेक झाली आहे आणि कॅन्डिडेटने ऑब्जेक्शन रेज केलं आहे हे बरोबर आहे, मग त्या केसमध्ये जे तुम्ही 1000 रुपये रेज केलेले असतील तर ते तुम्हाला रिफंडसुद्धा मिळतील. हे तुम्हाला पॉईंट नंबर 10 मध्ये दिलं आहे. एकदा सगळे इन्स्ट्रक्शन रीड करून झाले तर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे तुमची ॲक्च्युअल आन्सर की ही ओपन होईल. आता ह्या आन्सर कीमध्ये तुम्ही सगळे तुमचे क्वेश्चन्स आणि हे चेक करू शकता की आता ह्या कॅन्डिडेटला पहिला क्वेश्चन हा आला होता. करेक्ट ऑप्शन ह्याचा ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन आय डी दिलेला असतो. जसे की 318231. आता 318231 कुठला आहे, ऑप्शन ए. ऑप्शन ए करेक्ट आहे, बट कॅन्डिडेटने ऑप्शन बी सिलेक्ट केलं आहे. इथे 32 दिलेला आहे, ऑप्शन बी सिलेक्ट केलं आहे, म्हणजे हे आन्सर रॉंग आहे. म्हणजे इकडे ह्या कॅन्डिडेटला ह्या क्वेश्चनचे मार्क नाही मिळणार. तसेच आपल्याला चेक करत जायचं आहे की तुम्हाला कुठल्या क्वेश्चनचे आन्सर्स करेक्ट आहेत, कुठल्या क्वेश्चनचे आन्सर्स रॉंग आहेत. आता ही आन्सर की 3 दिवसांनंतर गायब होईल. ही नंतर परत तुम्हाला डाउनलोड नाही करायला मिळणार. तर त्याच्यामुळे आत्ता तुम्ही डाउनलोड करून घ्या. आन्सर की डाउनलोड करायला डायरेक्ट ऑप्शन नाही दिला आहे. आन्सर की डाउनलोड करायची एक ट्रिक आहे. ट्रिक काय आहे की सगळ्यात पहिले तुम्ही जर आन्सर की आपल्या ह्याच्यावरनं पीसीवरनं ओपन केली असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर कंट्रोल-S प्रेस करायचं आहे. कंट्रोल-S प्रेस केलं ना तर इकडे तुम्हाला एक आन्सर कीची HTML फाईल सेव्ह करायला ऑप्शन येईल. ते इकडे तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे. ठीक आहे, आन्सर कीची HTML फाईल तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे. इकडे ती फाईल डाउनलोड होईल. डाउनलोड व्हायला थोडाफार टाईम लागेल, बट ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुमची एक ऑफलाईन HTML फाईल आन्सर कीची ओपन होईल. एकदा तुमचं डाउनलोड सगळं कंप्लीट झालं तर ही फाईल तुम्हाला ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर इकडे ही फाईल तुमची ऑफलाईनसाठी ओपन होईल, बट स्टील अजून PDF कन्वर्ट नाही झाली आहे. PDF कन्वर्ट करण्यासाठी इथपर्यंत तुम्ही आलात तर तुम्हाला कीबोर्डवरती कंट्रोल P फॉर प्रिंट हे तुम्हाला हे प्रेस करायचं आहे. त्याच्याने ही फाईल तुमची ओव्हरऑल PDF कन्वर्ट होईल. सेव्ह ॲज PDF हा ऑप्शन तुम्ही क्लिक करून डायरेक्टली तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे, डायरेक्टली ही तुम्ही आन्सर की तुमची सेव्ह करू शकता. एकदा तुमची आन्सर की सेव्ह झाली तर ती तुमच्या PCमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये ती सेव्ह होईल. आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही जर तुमची आन्सर की डाउनलोड केली असेल मग ती आन्सर की त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्ही अटॅच करा आणि तो तुम्ही फॉर्म सबमिट करा. तुमची एक्झामची शिफ्ट कुठली होती, कुठली एक्झामची डेट होती, हे सगळं तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरायचं आहे. ह्याच्याने आपण ॲनालाइज करू शकू की कुठल्या शिफ्टमध्ये कोण टॉपर आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल तेवढ्या ॲक्युरेसीने आपल्याला फाइंड करता येतील. तर त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी तो गुगल फॉर्म फिलअप करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता हे आन्सर की तुम्ही नीट चेक करा की किती तुमचे आन्सर्स करेक्ट आहेत. आणि जर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन इनकरेक्ट सापडला की येस हा माझा क्वेश्चन इनकरेक्ट मला वाटतोय की सीईडी सेलकडनंच तो क्वेश्चन इनकरेक्ट झालेला आहे, मग त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. इकडे तुम्हाला रेज ऑब्जेक्शनचं ऑप्शन दिलेलं आहे. सपोज हा क्वेश्चन तुम्हाला एरर वाटतोय की सीईडी सेलची ह्याच्यामध्ये मिस्टेक झाली आहे, मी इथे तुम्हाला रेज ऑब्जेक्शन ह्यावर तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्शन टाईप, तुम्ही ऑब्जेक्शन टाईप सिलेक्ट करू शकता की तो क्वेश्चन इनकरेक्ट आहे, सीईडी सेलकडनं तो क्वेश्चन इनकरेक्ट झाला आहे का, क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहे का, सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत का, मल्टिपल करेक्ट आन्सर्स आहेत का, म्हणजे एका क्वेश्चनचा ऑप्शन ए पण करेक्ट आहे आणि ऑप्शन डी पण करेक्ट आहे, तर असे मल्टिपल आन्सर्स करेक्ट आहेत का, किंवा त्या सीईडीने जे पण आन्सर दिलं आहे त्या क्वेश्चनचं ते आन्सरच चुकीचं आहे, हे सगळं तुम्हाला म्हणजे हे सगळं तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्याच्यापैकी जे पण आहे. मग त्याच्यानंतर इकडे तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, म्हणजे ॲज अ प्रूफ की हे तुम्ही रॉंग क्वेश्चन आहे हे कशावरनं बोलताय. हा क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये आहे, कुठल्या आर्टिकलमध्ये तुम्ही बघितलं आहेत, कुठल्या वेबसाईटवरती बघितलं आहेत, तर हे तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. PDF फॉर्मॅटमध्ये 1 MB मॅक्स टू मॅक्स साईज लागेल. रेफरन्स सिलेक्ट करायचं आहे, बुकचा आहे की कुठल्या आर्टिकलचं आहे, वेबसाईटचं आहे. बुकचा टायटल किंवा वेबसाईट लिंक तुम्हाला इथे अटॅच करायची आहे. ऑथर नेम, एडिशन, रेफरन्स पेजेस हे सगळे डिटेल्स एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जेवढ्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज कराल
तेवढ्या क्वेश्चनची तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतील. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमची आन्सर की चेक करायची आहे. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि जर मला सोबत पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. ॲज वेल एज आपली पर्सनल काउन्सिलिंग बॅचसुद्धा लॉन्च झालेली आहे. तर त्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग. मग त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला सगळी डिटेल्स सेंड करू. सो काय दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड गुड डे.